नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आले पाकाच्या गोळ्या. त्यासाठी मी 100 ग्रॅम एवढं आलं घेतलेलं आहे, 50 ग्रॅम एवढं धाग्याची मिश्री घेतलेली आहे, 50 ग्रॅम एवढं गूळ घेतलेलं आहे व 2 चमचे एवढं सुंठ पावडर घेतलेली आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. थंडीचे दिवस आले की सर्दी, खोकला, पडसं यांसारखे आपल्याला आजार उद्भवतात. लहान मुलांना देखील सर्दी वारंवार होते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तसेच सर्दी, खोकला व कफ, छातीतला जमा झालेला कफ हा पटकन निघण्यास मदत होतो. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हे उपाय नक्की ट्राय करा. त्यासाठी मी सर्वात प्रथम येथे 100 ग्रॅम एवढं आलं घेतलेलं आहे. हे आलं मी या गाळणीवरती छान असं भाजून घेत आहे. याला आपल्याला डाग पडेपर्यंत म्हणजेच काळसर होईपर्यंत आपल्याला छान असं आलं भाजून घ्यायचं आहे. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कोठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा. आले पाकांच्या गोळ्यांचे उपयोग आपण जाणून घेऊया. बघू शकता आपलं आलं हे छान असं भाजलेलं आहे. आता आपण याचे साल काढून घ्यायचं आहे. आले पाकाच्या गोळ्या पारंपरिक व आयुर्वेदिक पद्धतीने बनलेल्या असतात. सर्दी, खोकला आणि कफावर प्रभावी, पचनशक्ती वाढवतात, शरीरात उष्णता निर्माण करतात, प्रतिकारक शक्ती वाढवतात, घसा बसणे व आवाज बसणे यांवरती गुणकारी, मळमळ व उलटीची भावना कमी करतात, थकवा व अशक्तपणा दूर करतात. आले हे उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे शरीरातील कफ व विरघळण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी, खोकला, छातीत कोंडी होणे, घसा दुखणे यांसारख्या त्रासावर आलेपाकाच्या गोळ्या या उपयोगी ठरतात. तसेच पचनशक्ती, आलेपाक पचन संस्थेत चालना देतो. अपचन, गॅस, पोट फुगणे, जडपणा यांसारख्या समस्या कमी होतात. जेवणानंतर एक गोळी घेतल्यास अन्न नीट पचायला लागते. शरीरातील उष्णता देखील निर्माण करतात. बघू शकता आपण आल्याची साल छान असं काढून घेतलेलं आहे. आले आणि गूळ यांचे मिश्रण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. नियमित आणि मर्यादित प्रमाणात सेवन केल्यामुळे वारंवार होणारे आजार टाळण्यास मदत होतात. बघू शकता तुम्ही ह्याचे बारीक बारीक असे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आले पाक शरीराला ऊर्जा देतो, तसेच थकवा देखील कमी करतो. दिवसातून तुम्हाला ह्या 1 ते 2 गोळ्या पुरेशा असतात. लहान मुलांना तुम्ही फक्त अर्धी गोळी द्यायची. त्यामुळे त्यांचा देखील कफ, सर्दी हे देखील बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास आपल्याला फायदा होतो. आले आणि गूळ यांचे मिश्रण देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच जास्त बोलण्यामुळे किंवा थंडीमुळे घसा बसल्यास आले पाकाच्या गोळ्या घशाला आराम देतात आणि आवाज सुधारण्यास मदत करतात. आपण सर्व हे जे बारीक केलेलं आलं आहे ते आपण एका मिक्सरमध्ये घालून आपण त्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. यामध्ये पाणी न घालता आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर येथे मी 50 ग्रॅम एवढे धाग्याची जी मिश्री घेतलेली आहे ती येथे घालून घेत आहे व त्यानंतर 50 ग्रॅम एवढं मी गूळ घेतलेलं आहे ते देखील मी येथे घालून घेत आहे. सर्व जिन्नस हे आपल्याला मिश्रण जे आपल्याला मिक्सरच्या भांड्यांमधून एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता मी छान अशी बारीक अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये 2 छोटे चमचे तूप घालून घ्यायचं आहे व तूप गरम झाल्यानंतर हे सर्व मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्दी, खोकला, कफ यावरती अत्यंत गुणधर्मांनी भरलेली ही रेसिपी आहे आणि मला कमेंटमध्ये कळवा. बघू शकता ही जी पेस्ट आहे ती मी तुपामध्ये घालून घेत आहे व छान अशी आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. आलेपाकाच्या गोळ्या ज्या असतात त्या शरीरात उष्णता निर्माण करतात. आलेपाकाच्या गोळ्या शरीरात नैसर्गिक उष्णता निर्माण करतात. त्यामुळे हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण मिळते आणि अंगदुखी, सांधेदुखी कमी होण्यास देखील मदत होते. सतत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण छान असं घट्ट होत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं आहे. यामध्ये मी 2 चमचे एवढी सुंठ पावडर घातलेली आहे. तुम्ही असल्यास घालू शकता, नसल्यास नाही घातली तरी चालेल. सतत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
बघू शकता आपलं मिश्रण हे छान असं घट्टसर असं झालेलं आहे. घट्टसर मिश्रण होईपर्यंत तुम्हाला सतत ढवळत राहायचं आहे. तुम्ही याच्या वड्या देखील करू शकता, पण आपल्याला लहान मुलांना द्यायला छान आणि सहज सोपे पडेल म्हणून येथे मी आलेपाकाच्या गोळ्या करणार आहे. सर्व मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये मी मिश्रणाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, जेणेकरून जे मिश्रण जे आपण ताटामध्ये घालणार ते ताटाला चिकटू नये यासाठी मी यामध्ये तूप लावून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून घेत आहे. आलेपाकाच्या गोळ्या ह्या प्रामुख्याने सर्दी, खोकला, कफ, घसा दुखणे यावर उपयोगी पडतात. आले उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे शरीरातील थंडी कमी करून कफ विरघळण्यास मदत करतात. हिवाळ्यात किंवा वातावरणात बदलाच्या काळात या गोळ्यांचे सेवन विशेषतः फायदेशीर ठरते. याशिवाय आलेपाकाच्या गोळ्या पचनक्रिया सुधारतात. मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे व थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण याच्या गोळ्या बनवून घेणार आहोत. बघू शकता आपलं मिश्रण बऱ्यापैकी कोमट असं झालेलं आहे. त्यानंतर थोडंसं हातावरती तूप लावून आपल्याला अशा बारीक बारीक अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा व रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.